कोकणातील सर्वात मोठ्या सणाला म्हणजे शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। रत्नागिरीतील काजरगाठी येथील महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो। काल पालखीला रूप लावली गेली म्हणजेच देव सजवले गेले। आज होळी तुटली। ही तुटलेली होळी वाजत गाजत खांद्यावरून खेळवत गावात नेली जाईल आणि ती उद्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ उभी केली जाईल। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो। आता पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी प्रकाश विश्वनाथ मयेकर, चौंडे वाठार। आम्हाला काजरगाठी ग्रामस्थांनी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्याकडेच त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे। त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयेकर कुटुंबीय आम्ही ग्रामस्थांचं काजरगाठी ग्रामस्थांचं आभार मानतो। नमस्कार, मी राजाराम प्रभू या गावचा मानकरी। ही जी पालखी दिसते या पालखीमध्ये 3 देवी बसलेल्या आहेत, एक महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्रंबरी। या देवींचे जो शिमगोत्सव आहे हा त्रयोदशीचा असतो। त्याप्रमाणे यावर्षी द्वादशीला आम्ही होळी तोडतो। प्रथेप्रमाणे काही भक्तजण येतात मीटिंगच्या वेळेला आणि इच्छा व्यक्त करतात की आमच्या आगारामध्ये होळी तोडावी। त्याप्रमाणे हे मयेकर साहेब येऊन गेले, गावाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे इथे आम्ही होळी तोडलेली आहे। आता इथून ही होळी काजरगाठी येथे नेऊन उद्या काजरगाठीवरून देवळाजवळ येईल। शिमगोत्सव तिथे होळी उभी केली जाईल आणि ती झाल्यानंतर पंचक्रोशीतले लोक सगळे तिथे येत असतात। तर ते आटपल्यानंतर ती पालखी 4 दिवस देवळामध्ये बैठी असते। ती कधी आपले शेवटचे शिमगे म्हणजे धुळीवंदन, शेवटचं धुळीवंदन त्या दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी पालखी रामेश्वरला भेटीसाठी जाते आणि रामेश्वरची भेट घेऊन झाल्यानंतर गावभेटीला जाते। तसा या पालखीचा जो देवींचा जो उत्सव असतो हा किमान 15 दिवस तरी असतो। त्याप्रमाणे 27 तारखेला सगळे गावभेट होऊन त्या मंदिरामध्ये येऊन तिथे आमचा रूपा उतरला जाणार आहे।